तू सज्जी किती 3 डबे द्यायला कुकरनी घालतो आम्ही इथं बी खत घ्यायसाठी आलो, पण खतं युरिया तर उपलब्धच नाही आहे. जे आहे ते घ्या म्हणता. ॲपवर जे आहे ते ॲपवर आहे ते करतोय आम्ही, पण त्याचं पुढं जात नाही, लिंकअप होत नाही आहे. ही पण तिथं थोडी त्रासदायक झालेलं आहे. बोल रे. अजून काय काय तुम्हाला अडचणी काय काय अजून? अरे ॲपच चालत नाही चांगला, आणि युरिया इथं नाही आहे. मग युरिया नाही आहे एवढं मोठं दुकान, तर मग आता पुढे जाणार आम्ही. कोणत्या दुकानात आले तुम्ही? शासनानं युरिया द्यावा, सगळे खतं द्यावं आहेत, द्यायला हरकत नाही असं मला वाटतं. त्याशिवाय होणार नाही ना. युरिया शहरातलं काम आणि भरून राहिलं, पण ते देत नाही ना आम्हाला. काऊन नाही देत? ते त्या शेतकऱ्याला काय ते ना ते बोला. कवा देणार आहे आम्हाला. तुम्ही ऑनलाईन केलं का? नाही केलं अजून. आता बोला. दुकानात करायला पण होतं का? ऑनलाईन करायला मोठा मोबाईल आहे का छोटा मोबाईल आहे? छोटा मोबाईल त्यांना online होतं का? आमचा मालक करू शकतो ना. काय ना तुमचं? महाजन कटारे कुठले? गाडगो. कपूर सिंग मैं राहणार मी शांबोडी. इथून 10 किलोमीटर अंतरावरती माझं गाव आहे. जे मला खत पाहिजे ते जर संभाजीनगरला प्रत्येक दुकानावर जर मिळत असेल तर मला ते ॲपमध्ये चांगलं आहे. पण जर समजा इथून जर समजा करमाड किंवा फुलंब्री अशा ठिकाणी जर ती खत मिळत असेल तर ट्रान्सफरचा खर्च वाढतो. आणि सगळं खत जर समजा या संभाजीनगर जर मिळाले आणि ॲपमधून जर मिळाले तर ते शेतकऱ्यांना योग्य आहेत, कारण त्या पद्धतीने जर मिळाले तर. पण ट्रान्सफर खतामुळे सगळे लोक परेशान आहेत. कारण युरिया आहे, इतर खतं आहे, हे जे खतं समजा ह्या संभाजीनगरच्या दुकानामध्ये नाहीत, अवेलेबल नाहीत, तर त्यासाठी मग ते बुकिंग करण्यासाठी तर तिकडंच जावं लागेल. नाही, आता ती बुकिंग झाली आहे म्हणून तो स्टॉक होल्डवरती गेला, बरोबर आहे. त्या शेतकऱ्यांनी बुक झाला म्हणून इथला स्टॉक संपला. म्हणजे स्टॉक तिथं अवेलेबल पाहिजे. बरं, जिथं एक असं आहे जिथं स्टॉक आहे तिथं स्टॉक असून मी दुकानदाराला विचारलं जातं आहे, पण दुकानदार म्हणता आम्ही तुम्हाला देऊ बुकिंग केल्यानंतर, पण याच्याबरोबर तुम्हाला दुसरे खतं घ्यावं लागेल. असं काय आहे का? नाही, मला काय अजून ते सगळं आढळलं नाही, आणि मी पण ते याला मला कळालं पण नाही तसं. बरं, आता हे ॲप आणि ऑनलाईन खत खरेदी ही शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे का कसं? म्हणजे काही प्रमाणात तर फायदेशीर आहे, कारण त्यांना जे पाहिजे खतं त्या पिकांना तेवढे ते हे करतात, मग त्यासाठी तो चांगले. पण तोटा पण तसं आहे की काही पिकांना एक्स्ट्रा खत पाहिजे, आणि याच्या म्हणजे याच्या सरकारच्या माध्यमातून जर पिकाला 1 बॅग भेटते आणि तिथं शेतकऱ्याला 2 बॅग पाहिजे, तर त्यावेळेस तो तोटा होतो. नाही, ते झालेच बऱ्याच. प्रदीप मोतीलाल धोका, महावीर फर्टिलायझर जाधववाडी. कालपर्यंत जे अडचणी होत्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांनी QR कोड आणल्यानंतर सुद्धा ते घेत नव्हतं. त्याच्यामुळे बिल बनत नव्हतं, शेतकऱ्याला आम्हाला माल देता येत नव्हता. आज सकाळी पण सकाळी कंप्लेन आली, त्यात तसं झालं. आता साहेब आल्यानंतर म्हणजे आम्ही सगळं परत केलं, तर ताबडतोब आम्हाला बिलिंग करता येऊ राहिलं. पहिलं कसं होतं, 1 दिवस अगोदर बुक करायचं, नंतर बिल बनायचं. आता म्हणजे 10 मिनटं अगोदर बिल केलं तर 10 मिनटानंतर सगळं झालं फिडिंग वगैरे, का आम्हाला डायरेक्ट बिल बनवता येऊ राहिलं. मग आता हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे का? कसं आहे साहेब, सीझनमध्ये फार मोठी अडचण होईल आम्हाला. ज्यावेळेस मॉब येतो ना साहेब, तर प्रत्येकाला आम्ही इतकी वेळ देऊ शकणार नाही. आता थोडीशी मॉब कमी आहे, पाऊस नसल्यामुळे गिऱ्हाईक नाही. जेव्हा पाऊस वाढेल त्यावेळेस थोडीशी अडचण वाढेल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट 70% शेतकऱ्यांकडं हा ऑनलाईन मोबाईल नाही आहे. काही याच्यात तर ॲप्लिकेशनसुद्धा होत नाही ते. म्हणजे आमच्याकडे इथं येऊन लोकांनी ट्राय करायला लावलं, शेट म्हणे हे ॲप्लिकेशन माझ्यामध्ये डाउनलोड होत नाही आहे, तर कुठून कसं जाणार, आणि मी कोणाकडे मोबाईल मागू. आणि फार लोक ते शिकलेले साहेब, त्याला ते ऑपरेटच करता येत नाही, कसं वापरावं हेच माहिती नाही लोकांना. त्याच्याकरता गावागावात लोकांना प्रशिक्षण द्यावं लागेल, आणि शेतकऱ्याला कुठं जरी फास्ट करता येईल त्या पद्धतीने देता यावं. तर कृषी विभागाने नेमकं काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? लोकांना अवेअरनेस, फार्मर जो फ्रेमवर्क जे आहे ते सगळ्यांना डाउनलोड करायकरता मिटिंगा घेऊन लोकांना सांगितलं पाहिजे. पण आता ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांनी काय करावं? आता तेच विषय सगळ्यात मोठा आहे सर आजच्या तारखेत. 70% लोकांच्या तेच विषय शिकलेले नाही.
आता आमच्या घरात आहेत आमच्या तर 2 जणाला सगळ्याचा लोड एकाकडे मोबाईल आहे, त्याच्या मोबाईलवरून सगळ्याला करत बसावं लागतं. बरं असे काही तुमच्याकडं म्हणजे शेतकरी आले का सामायिक सातबारा आहे आणि त्यांनी एका भावाला भेटतं, एका दुसऱ्याला भावाला भेटत मिळतंय खतं दुसऱ्या भावाला साहेब मिळतं. परवा दिवशीचीच गोष्ट आहे ते, सेम माझ्याकडे तसं झालेलं आहे. 2 भाऊ, एकानं माझ्याकडून खत घेऊन गेला, तो नंतर दुसऱ्या दिवशी दुसरा भाऊ आला, तर त्याच्या नावाने ते काहीच दाखवत नाही. बरं म्हणजे याच्यामध्ये काय काही ते लिमिट करता दिलेली येईल. शेतकऱ्याला अशी काही लिमिट आहे की एवढंच खत घ्यावं असं काही? नाही, त्याच्यात आता नो लिमिट झालं साहेब. आम्हाला तर 20 बॅगच्या वर केल्यावर केसेस झालेल्या आहे. आता तर 50 बॅग, 52 बॅग, 100 बॅग तुम्हाला जितक्या पाहिजे तितक्या द्या. आणि साहेब लोक म्हणतात आजही लिमिटमध्ये. आता त्या शेतकऱ्याची भांडणं करावी लागतील आम्हाला. जर त्याला म्हणलं नाही म्हणलं त्याने जरा समजा 50 बॅग टाकल्या का 20 टाकल्या, त्याला द्यावंच लागतील. नाही दिलं तर मग त्याची भांडणं करावी लागतील आम्हाला. बरं काय त्याच्या रागाला आम्हाला बळी पडावं लागेल. कॅपिंग येणार आहे त्यामध्ये. ज्या दिवसापर्यंत हे सगळं कॅपिंग येत नाही तोपर्यंत आम्हाला अडचणी आहेतच. बरं काय कारण काय शेतकरी पहिले वैतागलेले आहेत. मागच्या 5 महिन्यात भाजी मंडईमध्ये बिलकुल भाव नाही आहे. पुरा शेतकरी रडकुंडीला आलेला आहे. आणि त्याच्यात असं झाल्यामुळं त्याची अजून उद्रेक व्हायला लागलेला आमच्यावर. त्याला असं वाटतं दुकानदार सगळे परेशान करायला करते. मिली बघत आहे आमची, जाणून बुजून मला माल देत नाही. त्यांना म्हणजे रोज किती समजून तुमच्यावरच सांगितलं. समजा. आमच्यावरच येतो ना, सगळ्यात पहिले आम्हीच आहे ना, फ्रंटला आम्हीच येतो ना सर. बरं काय काय करायला पाहिजे मग आता काय आव्हान काय काय करणार तुम्ही? दोन्ही पद्धती चालू ठेवायला पाहिजे. दोन्ही ज्याला offline, येत नाही, offline. कारण अंगठा घेऊनच तुम्ही देणार आहे तसं Yes, हा. ती पण चालू ठेवलं पाहिजे. आणि ज्याला जमल त्यांनी ऑनलाईन केलं तर काय आयटम बाबा कुठं माहीत आहे त्याला माहिती पडेल. ती माहिती घेण्याकरता त्याला तो फायदा होईल की बाबा कुठं माल आहे. कारण तो असं डायरेक्ट कोणाला जाऊन विचारू शकत नाही तुमच्याकडे माल आहे का नाही. त्या ऑनलाईनमुळे त्याला कळेल की बाबा कोणत्या दुकानदाराकडे मटेरियल आहे, तो तिथं जाऊन घेऊ शकतो. आणि मटेरियल अवेलेबिलिटी वाढवा. जी खतं नाही आहे ती शेतकऱ्याला दुकानदाराकडे भेटतील. त्या तालुक्यात म्हणा, त्या गावात म्हणा, त्याला भेटली पाहिजे. हे समप्रमाणात वाटणी व्हायला पाहिजे. ज्या गावाच्या प्रमाणे तितकं मटेरियल तिथं पोहोचलं पाहिजे. ठीक आहे धन्यवाद.